नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंद सेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठाचा या लेसनचा उर्वरित भाग पाहणार आहोत. शीख समाजातील सुधारणा. कोणत्या समाजातील सुधारणा? शीख समाजातील. शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण, प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे अकाली चळवळ. अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. शीख समाजातील सुधारणा या बाबतीत या विषयावर आपण बोलू. शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झालेली. कोणती सभा? सिंग सभा. आणि या संस्थेने शीख समाजात शिक्षण, प्रसार, शिक्षणाचा प्रसार करणे व आधुनिकीकरण घडवून आणणे, मॉडिफिकेशन, हे महत्वाचं कार्य केलेलं आहे. पुढे अकाली चळवळ यांनी शीख समाजातील सुधारणावादी परंपरा काय केली? चालू ठेवली. कोणी ही परंपरा चालू ठेवली? अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा काय केली? चालू ठेवलेली आहे. आता आपण नवीन मुद्दा पाहू. स्त्री विषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती, वाईट होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा शिक्षणाचा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरठ, कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. ब्रिटिश सत्तेचा भारतात ज्यावेळी विस्तार झाला त्या काळातील परिस्थिती कशी होती, भारतातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती याची माहिती या मुद्द्यामध्ये आहे. स्त्रियांची परिस्थिती अतिशय वाईट आणि दयनीय होती. त्यांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण दिले जात नव्हते. शिक्षणाचा अधिकारच नव्हता. मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद केला जायचा, पक्षपातीपणा केला जायचा. तसंच लहानपणीच मुलांचा बालविवाह केले जायचे. पाळण्यालाच बाशिंग बांधणे, हुंडा पद्धती, मुलीने मुलांच्या वडिलांना हुंडा देणे, मुली
मुलीच्या वडिलांनी मुलांच्या वडिलांना हुंडा देणे ही अतिशय वाईट प्रथा होती. तसंच सती प्रथा, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने पतीच्या अग्निकुंडामध्ये उडी मारणे आणि आपले जीवन संपवणे. तसेच केशव पण डोक्यावर केस ठेवायचे नाही. अशा ज्या काही वाईट चालीरीती होत्या, ह्या चालीरीती त्या काळी समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन राय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. त्या काळी किंवा त्या काळचे गव्हर्नर लॉर्ड बेटिंग यांनी सतीबंदीचा जो कायदा आहे, हा कायदा महत्वाचा कायदा केलेला आहे. आणि हा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यासारख्या समाजसुधारकांनी त्यांना मदत केली. कोणाला मदत केली? गव्हर्नर लॉर्ड बेटिंग. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. लोकहितवादी, लोकांचे कल्याण, यांनी शतपत्रातून स्त्री आणि पुरुष सारखे आहेत, समान आहेत, या तत्वांचा पुरस्कार केला. कोणी केला? सर्वात अगोदर गोपाळ हरी देशमुख. इसवी सन पूर्व 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. इसवी सन पूर्व 1848 मध्ये महात्मा फुले यांनी कोठे शाळा काढली? पुणे येथे. पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. कोणाची साथ लाभली त्यांना? त्यांची पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडून आणला. केशवपन ही अतिशय वाईट पद्धत होती, अतिशय वाईट रूढी परंपरा या होत्या. त्यासाठी महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप त्या काळामध्ये घडवून आणलेला होता. आता तसंच स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलेलं होते. केशवपनाची सुद्धा पद्धत
काय केली? बंद केली. आता आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणा मेन विषय या सुधारणेला काय केली? सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांत येथे द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. कोणी केली? अब्दुल लतीफ. अब्दुल लतीफ. कोणत्या सोसायटीची? मोहम्मदन लिटररी सोसायटी. मोहम्मदन लिटररी सोसायटी. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. अँग्लो ओरिएंटल कॉलेज, अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी. सर सय्यद अहमद खान यांनी. पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झालेलं आहे. परत हा मुद्दा घेऊ आपण. सर अहमद खान यांनी मोहम्मद अन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. कोणत्या कॉलेजची स्थापना केली? ओरिएंटल कॉलेजची स्थापना. आणि पुढं याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे. पाश्चिमात्य विज्ञान, सायन्स व टेक्नॉलॉजीचा पुरस्कार केलेला आहे. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार करून मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. पाश्चिमात्य विज्ञान, सायन्स व तंत्रज्ञानाचा पुरस्कार जर केला नाही तर मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम असे मत होते. आता हिंदू समाजातील चळवळ, नवीन मुद्दा आहे. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. हिंदू महासभा या संघटनेची स्थापना कधी झाली? इसवी सन पूर्व 1915 मध्ये. का झाली? मुख्य उद्देश काय होता? तर हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं. हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान, मानाचं स्थान मिळावे म्हणून हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार
यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. 3 प्रश्न निर्माण होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. कोठे झाली? महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी. कोणी केली? डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यामागे कोणता हेतू होता? उद्देश काय होता? तर हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन या मंदिराची निर्मिती केलेली आहे. सहभोजन, एकत्र जेवण, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनेने भारलेल्या सुधारक यांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ काय केली? उभी केलेली आहे. भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार अतिशय महत्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनेने भारलेल्या सुधारक यांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय चळवळ उभी केली. आता नवीन मुद्दा आहे, सुधारण्याच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये घडून आलेली प्रगती महत्वाची होती. ही जी सुधारणा चळवळ जी होती, या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात तीन क्षेत्रामध्ये प्रगती झालेली. डेव्हलपमेंट, प्रोग्रेस. नंबर 1 साहित्य, नंबर 2 कला आणि 3 विज्ञान यांच्यासारख्या क्षेत्रामध्ये घडून आलेली प्रगती सुद्धा ही महत्वाची होती. आता साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना, तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. आणि या गोष्टीवरून भारताच्या प्रगतीची आपल्याला कल्पना येते. परत
मुद्दा पाहू आपण की सुधारणा चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला आणि विज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झाली. तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना, तर विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये C.V. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यावरून आपण अंदाज करू शकतो की भारताची प्रगतीची कल्पना आपल्याला येते. भारताच्या प्रगतीची कल्पना आपल्याला येते. आणि अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा, कादंबऱ्यामधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. कथा, कादंबऱ्यातून आपल्याला काय मिळाली? स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचार व्यक्त होऊ लागला. स्त्रिया लेखन करू लागल्या. नवीन वृत्तपत्रे व मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. कथा, कादंबऱ्यामधून आपल्याला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. समाज सुधारणेचा विचार व्यक्त होऊ लागला. स्त्रिया सुद्धा लेखन करू लागल्या. नवीन वृत्तपत्रे, मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. कलेच्या क्षेत्रात सुद्धा प्रगती झालेली आहे. संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले. आणि भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले, समजू लागले. तर विद्यार्थी इथे थांबूया. धन्यवाद.